नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री। यामध्ये आपण जॉमेट्रीचे बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत, ठीक आहे। तर सर्वात पहिला पॉइंट जो आहे ना, यामध्ये हा आहे पॉइंट। हा काय आहे? पॉइंट, ठीक आहे। आपण जो पेन्सिलने एखादा डॉट देतो किंवा आपण पेनाने जेव्हा एखादा डॉट देतो त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट असं म्हणत असतो, ठीक आहे। आता पॉइंट आपण कुठं कुठं वापरतो? आपण जेव्हा चॉकचा उपयोग करतो सर्कल काढण्यासाठी, तेव्हा आपण जो डॉट देतो त्याला आपण पॉइंट म्हणतो, ओके। सर्कलच्या सेंटरला आपण पॉइंट म्हणत असतो। डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपण जो वापरत असतो त्याला आपण पॉइंट म्हणत असतो। अशा प्रकारे आपण पॉइंटचा उपयोग व्हेरियस ठिकाणी करत असतो, ठीक आहे। या पॉइंटला आपण कॅपिटल लेटर मध्ये नाव देत असतो। आपण कशा लेटर मध्ये नाव देत असतो? कॅपिटल लेटर। जसं पॉइंट ए, पॉइंट ओ, पॉइंट आय, अशा प्रकारे आपण त्याला काय देत असतो? नाव देत असतो। आता आपण दुसरा भाग बघूया, त्याला आपण म्हणूया लाईन। त्याला आपण काय म्हणूया? लाईन। याला आपण काय म्हणतो? रेषा असं म्हणतो, ओके। आता लाईन म्हणजे काय होते, ठीक आहे। जिचा एंड नसतो अशी रेषा, जिचा एंड नसतो अशी रेषा, ती कशी असते? इनफायनाइट असते, किंवा त्याला आपण एंडलेस असं सुद्धा म्हणू शकतो, ओके। आता हे जे एरो दाखवतात ना, याचा एरोचा मीनिंग काय आहे की ही लाईन जी आहे ही एंडलेस आहे। ही याच्या पुढे पण काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे। ही याच्या पुढे पण वाढत जाणार आहे, याचा अर्थ हा होतो, ठीक आहे। लाईन कशी आहे? एंडलेस आहे। हे एरो हेच शोज करत असतात की लाईन कशी आहे? एंडलेस। आता लाईनला नाव कसं द्यायचं? तर हे जे एरो दाखवतो ना, कोणत्याही एरोच्या एक साइड मध्ये स्मॉल लेटर मध्ये एल, एम, एन, ए, बी, सी, डी असे जर तुम्ही अक्षर लिहिले, ठीक आहे, तर तुम्हाला त्या लाईनला नाव देता येते। जसं लाईन एल, ही झाली लाईन एम, ओके। तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना नाव देऊ शकता। या लाईन मध्येच काय असतो? इथं आपण समजा दोन पॉइंट घेतले आणि नाव दिले ए, बी। तर हे जे दोन पॉइंट नाव देऊन देतो ना आपण, तर त्या दोन पॉइंट्सच्या दरम्यानचा जो डिस्टन्स असतो ना, त्याला आपण थर्ड पार्ट मध्ये लिहूया लाईन सेगमेंट, ठीक आहे। यालाच मराठीत म्हणतात रेषाखंड। यालाच मराठीत काय म्हणतात? रेषाखंड। आता रेषाखंड म्हणजे काय? ह्याच लाईनचा एक तुकडा, याला आपण काय म्हणतो? रेषाखंड असं म्हणत असतो। याच लाईनच्या एका तुकड्याला आपण काय म्हणत असतो? रेषाखंड, ओके। याला नाव देताना कॅपिटल लेटर्स मध्ये। आता बघा, लाईन आणि लाईन सेगमेंट मध्ये फक्त एरोचाच फरक आहे, बाकी डॉट याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे, ठीक आहे। आता बघा की लाईन जी बनते ना, ती मोस्ट ऑफ द डॉट पासून बनत जाते। ती डॉटचा एक काय असतो? सिक्वेन्स असतो, कंटिन्युअस सिक्वेन्स, ज्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण लाईन किंवा लाईन सेगमेंट असं म्हणत असतो, ओके। तर इथपर्यंत आपण 3 पॉइंट बघितलेले आहेत। यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट। नेक्स्ट पॉइंट काय म्हणते बघा, 4th नंबरचा पॉइंट रे। याला आपण म्हणतो किरण, ठीक आहे। याला काय असतो? एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि ती कंटिन्युअस पुढे जात जाते। याला एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि ती काय होत जाते? कंटिन्युअस पुढे जात जाते। इथं याला नाव देऊ ए आणि इथं बी। रे ए बी, स्टार्टिंग पॉइंट इथं आहे ना, तर ए पासून स्टार्ट करायचं। लाईन मध्ये कसं असतं? तुम्ही त्याला लाईनला कोणताही नाव देऊ शकता, ए बी, किंवा लाईन सेगमेंटला बघा तुम्ही नाव कसंही देऊ शकता, ए बी। तुम्ही त्याला बी ए सुद्धा वाचू शकता, पण तुम्हाला रेला कसं वाचायचं आहे? स्टार्टिंग पॉइंट टू एंड, म्हणजे ए पासून बी, रे ए बी, रे ए बी। याचा एक पॉइंट काय असतो? स्टॉप असतो, म्हणजे याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, याच्या पुढे आपण जाऊ शकतो। एक स्टार्टिंग पॉइंट आणि एक कंटिन्युअस पॉइंट असतो।
यालाच आपण काय म्हणत असतो, रे असं म्हणत असतो. इथपर्यंत क्लिअर झालं. आणि वाचायचं कसं, स्टार्टिंग पॉईंट पासून, ए पासून बी पर्यंत, म्हणजे रे ए बी. ओके, ही झाली रे. 5th नंबरचा आहे कॉन्करंट लाईन. कॉन्करंट लाईन, ठीक आहे. कॉन्करंट लाईन म्हणजे काय, ठीक आहे. 3 or more line passing through one point. म्हणजेच 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन एका पॉइंट मधून जाणे. म्हणजे समजा हा जर एक पॉइंट असेल ओ, यामधून समजा ही लाईन जात असेल, ठीक आहे, ही लाईन जात असेल, ही एक लाईन जात असेल, ठीक आहे. 2 लाईन आहेत तर ते कॉन्करंट लाईन होणार नाही. पण 3 जर लाईन जात असेल, म्हणजे ही लाईन एल एम एन, 3 और मोर म्हणजे इथं आपण 4 पण टाकू शकतो आणि 5 पण टाकू शकतो. अशा जर लाईन जात असेल तर याला आपण काय म्हणतो, कॉन्करंट लाईन असं म्हणत असतो. कोणत्या पॉईंट मधून जात आहे ती, ओ पॉईंट मधून जात आहे, म्हणून याला आपण कोणती लाईन म्हणतो, कॉन्करंट लाईन असं म्हणत असतो. डेफिनेशन लक्षात ठेवा, 3 or more पॉइंट पासिंग थ्रू वन पॉइंट. ओके, एका पॉइंट मधून जर 3 पेक्षा जास्त लाईन जात असेल किंवा 3 लाईन जात असेल तर त्याला आपण कॉन्करंट लाईन असं म्हणत असतो. त्याला मराठीत म्हणतात समवर्ती रेषा. समवर्ती रेषा. ओके, मराठी त्याला समवर्ती रेषा म्हणतात. हे तुम्हाला समजणार नाही मराठीत, त्यापेक्षा मराठीत राहू द्या याला. ओके, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला, नेक्स्ट पॉइंट आहे कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स, ठीक आहे. 3 or more points lie on same line. ओके, याचा अर्थ समजून घ्या. ही एक लाईन आहे, याच्यावर समजा एक्स पॉइंट आहे, वाय पॉइंट आहे, झेड ए बी, हे जे पॉइंट आहे बघा, पॉइंट एक्स, पॉइंट वाय, पॉइंट झेड, पॉइंट ए, पॉइंट बी, हे एकाच लाईनवर ले करत आहे एल वर, तर त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉइंट असं म्हणतो. एकाच रेषेवर जर तीन, ठीक आहे, 2 पॉइंट नाही, 2 पॉइंट मधून तर कोणतीही एक रेषा जोडली जाईल, ठीक आहे. पण बघा 3 पॉइंट मधून एक रेषा जाईल असं होणार नाही. बघा इथून एक रेष आणि इथून एक रेष असं होणार नाही. पण 3 पेक्षा जास्त जर पॉइंट असेल आणि ते एकाच लाईनवर असेल तर त्याला कोलिनियर पॉइंट असं म्हणतात. आणि त्याचाच उलट काय असतो, नॉन लिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंट, त्याच्या उलट काय असतो, नॉन कोलिनियर पॉइंट, ठीक आहे. आता बघा, म्हणजेच फक्त 2 पॉइंट हा एका रेषेवर असतील, 3 पॉइंट हे साठी तुम्हाला दुसरी रेष काढावी लागेल. याला आपण काय म्हणतो, नॉन कोलिनियर पॉइंट असं म्हणतो. जसं हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. ओके, ही एक रेष झाली, ही अशी एक रेष झाली आणि ही एक अशी रेष झाली आणि ही एक अशी रेष झाली, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, नॉन कोलिनियर पॉइंट्स. कारण की सेम लाईनवर आहे का, हे वेगळी लाईन आहे, ही वेगळी लाईन आहे, ही वेगळी लाईन आहे आणि ही वेगळी लाईन आहे, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके, नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा प्लेन. प्लेन म्हणजे काय होते, सरफेस विच एक्सटेंडेड इनफायनाइट. सरफेस विच एक्सपेंड इनफायनाइट. इनफायनाइट वेळपर्यंत जो सरफेस एक्सपेंड होतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेन असं म्हणत असतो. समजा ही एक छोटीशी जागा काढलेली आहे मी, ही काय करू शकतो मी, एक्सपांड करू शकतो इनफायनाइट टाइम्स. याला मी काय करू शकतो, एक्सपॅन्ड करू शकतो.
यांना मी इन्फायनाईट टाइम्स काय करू शकतो, एक्सपॅन्ड करू शकतो. तर याला आपण काय म्हणतो, प्लेन असं म्हणत असतो. ओके, त्याच्या आपण वेगवेगळ्या, आता समजा हा बोर्ड दिसत आहे, या बोर्डना मी एक्सपॅन्ड पण करू शकतो, याच्यापेक्षा मोठा बोर्ड आणू शकतो, बरोबर आहे. किंवा हा जो डस्टर आहे, या डस्टरला पण मी एक्सपॅन्ड करू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो, प्लेन. हा जो भाग दिसत आहे तुम्हाला, याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन असं म्हणता येईल. ठीक आहे, याला नाही करता येत, पण याच्यापेक्षा मोठा डस्टर तर मला आणता येते, बरोबर आहे. आपल्या घरची रूम बघा, ते पूर्ण एक प्लेन असते, जमिनीवरचा भाग. त्या जमिनीवरच्या भागला तुम्ही एक्सपॅन्ड करू शकता तुमची ती भिंत तोडून, बरोबर आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, प्लेन असं म्हणत असतो. ठीक आहे, हा झाला प्लेन. यानंतर आहे नेक्स्ट टॉपिक, पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स. ठीक आहे, सर्वांनी रेल्वे बघितलेली आहे. रेल्वेची जी लाईन्स असते ती सलग जात असते. ही जी लाईन्स असते ना, ही काय असते, सलग जात असते, बरोबर आहे. हिला जर मुडायचं असेल ना, ती अशी मुडेल, पण याच्या सोबत सोबत या स्ट्रेट मध्ये ती मुडणार आहे, बरोबर आहे. ती असं जाईल का की ही लाईन अशी मुडाली आणि ही लाईन अशी मुडाली, असं डायरेक्ट ती लाईन मुडणार नाही, कारण की ती काय असते, स्ट्रेट एक सरळ रेषेत जाणारी लाईन असते. त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन असं म्हणत असतो. ठीक आहे, द सेम डायरेक्शन and not intersect. सेम डायरेक्शन अँड नॉट इंटरसेक्ट. ओके, ती लाईन कशी जाईल, सेम डायरेक्शन मध्ये जाईल, पण ती इंटरसेक्ट करणार का, एकमेकांना कधीही भेटणार नाही. इंटरसेक्ट म्हणजे काय, एकमेकांना मिळणे. बघा, जशी तुम्ही सीडी म्हणता, सीडी ही सेम डायरेक्शन मध्ये वर जाईल आणि ती कधीही इंटरसेक्ट होणार नाही. तिला इंटरसेक्ट करण्यासाठी आपल्याला दुसरी लाईन त्याला जोडावी लागेल, पण ती सहज इंटरसेक्ट होईल का, नाही, बरोबर आहे. जसं बघा, ही एक लाईन एल आहे आणि ही लाईन एम आहे. ठीक आहे, या लाईनला मी कितीही एक्सपॅन्ड केला तरीही ती एकमेकांना भेटणार नाही. पण बघा, ही लाईन समजा, याच्यापेक्षा और एक्झाम्पल घेतो, ही लाईन आहे एल, ओके, आणि ही लाईन आहे एम. ओके, ही लाईन कधीतरी जाऊन याला इंटरसेक्ट करेल, इथं भेटेल कधीतरी. तर याला आपण कोणती लाईन म्हणतो, मग याला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन. तर यामध्ये आपण दोन गोष्टी शिकणार, एक पॅरलल लाईन आणि दुसरी इंटरसेक्टिंग लाईन. पॅरलल लाईन म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये जाईल, पण ती इंटरसेक्ट होणार नाही. ठीक आहे, इंटरसेक्टिंग लाईन मध्ये काय, यांची डायरेक्शन ही सेम नसेल, पण ते कधी ना कधी भेटणार आहे. आपल्याला वाटते इथं हे भेटत नाही आहे, पण तुम्ही जर याला पुढे एक्सपॅन्ड केलं तर ही त्याला या पॉइंटवर भेटून जाईल. म्हणजेच इंटरसेक्टिंग लाईन आणि पॅरलल लाईन समजलं. नेक्स्ट, हा आजचा लास्ट टॉपिक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज काय काय शिकलो आहोत. एक, फर्स्ट शिकलो आपण पॉइंट, सेकंड लाईन, थर्ड लाईन सेगमेंट, फोर्थ रे, 5 concurrent line, 6 collinear point, 7 point, 8 plane. ठीक आहे, त्यानंतर शिकलो आपण पॅरलल लाईन, त्यानंतर शिकलो आपण लास्ट सेक्टिंग लाईन, इंटरसेक्टिंग लाईन. ठीक आहे, पॉइंट कसा असतो, हा डॉट, लाईन एक्सपॅन्ड होत जाते,
लाईन सेगमेंट काय असतो, ही न एक्सपॅन्ड होणारी लाईन असते. ठीक आहे. रे कशी असते, एका पॉईंट पासून त्याचा ओरिजिन असतो आणि ती पुढे एक्सपॅन्ड होत जाते. कॉन्करंट लाईन म्हणजे एका पॉईंट मधून 3 पेक्षा जास्त लाईन जातात. कोलिनियर पॉईंट म्हणजे असते एकाच लाईन मध्ये 3 पेक्षा जास्त पॉईंट असणे. नॉन कोलिनियर पॉईंट काय असतात, एकाच लाईन मध्ये नसणारे पॉईंट, याला आपण नॉन कोलिनियर पॉईंट असं म्हणतो. प्लेन काय असतो, वाढत जाणारा सरफेस. ओके. पॅरलल लाईन कधीही न भेटणाऱ्या पण सेम डायरेक्शन मध्ये जाणाऱ्या लाईन्स. आणि इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे कधी ना कधी एकमेकांना कोणत्या तरी पॉईंटवर भेटणाऱ्या लाईन्स, याला आपण काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन. ठीक आहे. तर आज बेसिक कॉन्सेप्ट ऑफ जिओमेट्री मध्ये आपण 10 टॉपिक शिकलो आहे आणि या 10 टॉपिकचा अभ्यास तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे. याचे क्वेश्चन्स आन्सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.